नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये प्राचीन भारताच्या इतिहासामधील एक महत्त्वाचा असा मुद्दा म्हणजे हडप्पा संस्कृती. ही जी संस्कृती आहे, ही आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय व्यवस्थितपणे पाहणार आहोत. ज्या सरळ सेवेच्या एक्झाम आहे त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे व्हिडिओ असणार आहे. कारण ज्या सरळ सेवा भरती आहे त्याच्यामध्ये सहसा बेसिक जे आहे तेच विचारलं जातं एक्झाममध्ये आणि येणाऱ्या ज्या सरळ सेवा आहेत त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त हा व्हिडिओ आहे. कारण ज्या आता सरळ सेवा चालू आहेत त्या सरळ सेवांमध्ये हा ट्रेंड झालेला आहे की अ, प्राचीन भारतावर देखील बऱ्यापैकी प्रश्न विचारले जाऊ लागलेले आहेत. त्यामुळे आपल्याला प्राचीन ज्या वेळेला भारताचा विचार करतो त्यावेळेला हडप्पा संस्कृतीचा आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचंच आहे. त्याच्याशिवाय पुढं आपण जाऊच शकत नाही. कारण हडप्पा संस्कृतीवर बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत आणि इथून पुढं खूप जास्त प्रमाणात भर हा प्राचीन भारतावर देण्यात येईल असं एकंदरीत जे एक्झाम आहे त्याच्यातून स्पष्ट होत आहे. तर आज आपण वेळ न घालवता हडप्पा संस्कृती पाहणार आहोत. तर हडप्पा संस्कृती आपण पाहूया. इसवी सन 1921 साली मध्ये पंजाबमध्ये रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन सुरू झाले. प्रथम उत्खनन सुरू झाले. आता 1921 सालच्या आधी देखील लगभग 1866च्या आसपास काय झालं होतं तिथे थोडंफार उत्खनन झालं होतं. पण खऱ्या अर्थाने जे उत्खनन हडप्पा संस्कृतीमध्ये झालं ते 1921 साली झालं. आणि हे जे पंजाब म्हणतंय, पंजाबमध्ये काय तर रावी नदीच्या काठी. पण हे जे पंजाब आहे ते आता सध्याच्या पाकिस्तानमध्ये म्हणजे पाकिस्तानमध्ये देखील एक पंजाब प्रांत आहे. त्या पंजाब प्रांतामध्ये काय तर हडप्पा हे शहर आहे आणि हडप्पा काय आहे तर आता सध्या पाकिस्तानमध्ये आहे. रावी नदीच्या किनारी. रावी नदी ही सिंधू जी नदी आहे त्या नदीची काय आहे तर उपनदी आहे. दयाराम साहनी नाव लक्षात ठेवा. दयाराम साहनी यांनी काय केलं होतं हडप्पा संस्कृतीचा शोध लावला होता. म्हणून या प्रथम उत्खनन कुठे झालं तर हडप्पा. हडप्पा या ठिकाणी काय झालं होतं तर प्रथम उत्खनन झालं होतं. म्हणूनच या संस्कृतीला काय तर हडप्पा संस्कृती हे नाव देण्यात आलं. आता या एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर कसं असतं की ज्या उत्खनन होतं आणि संस्कृती नवनवीन आपल्या समोर येत असतात. त्याप्रमाणे आपण काय करतो की त्या संस्कृतीमध्ये जे प्रथम स्थळ जे आपल्याला घावतं किंवा मिळतं किंवा उत्खननामध्ये आपल्याला सापडतं त्या स्थळाचं नाव आपण काय करतो तर त्या संस्कृतीला देत असतो. त्याचप्रमाणे सुरुवातीला हडप्पा हे शहर गावल्यामुळे या संस्कृतीला हडप्पा हे नाव देण्यात आलं. तर या संस्कृतीला आपण सिंधू संस्कृती या नावाने देखील ओळखतो. का? तर हे जे संस्कृती होती किंवा या हडप्पा संस्कृतीतील जी स्थळे गावली किंवा जी शहरे गावली ती कशी होती तर ती सिंधू नदीच्या काय होती तर किनाऱ्यावर वसलेली होती. त्यामुळे काय होतं तर ही जी आहेत शहरे ती काय होती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली होती. खोऱ्यामध्ये होती काय किनाऱ्यावर होती. त्यामुळे या संस्कृतीला सिंधू संस्कृती देखील म्हटलं जातं. अलीकडे त्या संस्कृतीला सिंधू सरस्वती संस्कृती देखील म्हटलं जातं. कारण त्या भागामध्ये सरस्वती नदीचा देखील काय आपण सुरुवातीला सरस्वती म्हणजे इसवी सन पूर्व 1800 ते 2000च्या काळामध्ये त्या ठिकाणी सरस्वती नदी देखील अस्तित्वात होती. असं काही संशोधकांनी संशोधन लावलेलं आहे. त्यामुळे त्याला आता अलीकडे सिंधू सरस्वती संस्कृती म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलेलं आहे हडप्पा संस्कृतीला. आता हे तर तुमच्या लक्षात आलं की 1921 साली काय झालं होतं तर पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन सुरू झालं आणि म्हणून त्याला काय म्हणलं हडप्पा संस्कृती. कारण ते सुरुवातीला गावलेलं शहर होतं हडप्पा म्हणून ते हडप्पा संस्कृती. आणि अजून एक विचार काय आहे तर ती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये ती वसलेली शहरं होती. त्यामुळे त्याला सिंधू संस्कृती म्हटलं जातं. ही आपल्या देशाच्या भारत देशाच्या वायव्य भागामध्ये ही जी सिंधू संस्कृती आहे ही वसलेली आहे. आणि कसं आहे की पाकिस्तानमध्ये काही ठिकाणी आहेत आणि भारतामध्ये देखील याची काही ठिकाणी त्या ठिकाणी वसलेली आहेत. म्हणजे फक्त पाकिस्तानमध्येच नाही तर पाकिस्तानमध्ये देखील आहेत, भारतामध्ये देखील आहेत. भारतामध्ये घग्गर जी नदी होती त्या नदीच्या खोऱ्यामध्ये खूप सारी अशी स्थळे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पाहायला गेलं तर राजस्थान असेल, गुजरात असेल, हरियाणा असेल या ठिकाणी त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील या हडप्पा संस्कृतीची ठिकाणे सापडलेली आहेत. आता महाराष्ट्रामध्ये दयामाबाद हे जे अहमदनगरमधील शहर आहे हे काय आहे तर हडप्पा संस्कृती कालीनच शहर आहे. त्यामुळे त्याला ताम्रपाषाणयुगीन देखील म्हटलं जातं. या संस्कृतीला ताम्रपाषाणयुगीन संस्कृती देखील म्हटलं जातं ह्या हडप्पा संस्कृतीला. हे देखील लक्षात ठेवा.
त्यामुळे हा जो प्रदेश होता हा खूप मोठा होता, कारण याचा विस्तार भारतात जरी बघितला तरी वर काश्मीरपासून महाराष्ट्रामध्ये, इकडं उत्तर प्रदेशमध्ये होता. त्याचबरोबर त्या ठिकाणी तिकडं पाकिस्तानमध्ये देखील या संस्कृतीचा प्रसार होता. त्यामुळे खूप मोठी संस्कृती. आणि एक लक्षात ठेवा की हडप्पा जी संस्कृती होती ती कशी होती, तर ती नागरी संस्कृती होती, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढचं की हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे उत्खनन सापडले. आता त्याच्यानंतर काही वर्षानंतर, म्हणजे 1-2 वर्षानंतरच 1923 साली हडप्पा जे शहर आहे ते आहे पंजाबमध्ये, म्हणजेच पाकिस्तानच्या पंजाबमध्ये. त्याच्या दक्षिणेला बरोबर 750 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात. हे लक्षात ठेवा, हडप्पा जे होतं ते काय होतं, तर रावी नदीच्या खोऱ्यात होतं. आणि हे जे आहे कुठलं मोहिंजोदडो काय, तर सिंधू नदीच्या खोऱ्यात हे मोहेंजोदडो वसलेलं होतं. आणि त्याचं काय झालं होतं, तर उत्खनन झालं होतं. आता पुढे पाहूया की हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्याच्यात कमालीचे साम्य होते. म्हणजे सुरुवातीला हडप्पा गावलं, नंतर 2 नंबरला कुठलं गावलं, तर 2 नंबरला आपल्याला मोहिंजोदडो गावलं. ते कुठं होते, सिंधू नदीच्या खोऱ्यात होते, हे लक्षात ठेवा. आणि हडप्पा रावी नदीच्या, हडप्पाचं मोहेंजोदडो मधलं अंतर किती होतं, तर 650 किलोमीटरचं ते अंतर होतं. उत्तरेला हडप्पा होतं, दक्षिणेला काय होतं, तर मोहेंजोदडो होतं. सिंध प्रांतामध्ये आहे हे मोहेंजोदडो, आणि ते कुठं आहे, तर पंजाब प्रांतामध्ये आहे. हडप्पा पंजाब प्रांत, मोहेंजोदडो सिंध प्रांत, दोन्ही ठिकाणी पाकिस्तानमधले, हे लक्षात ठेवा. आता आता सध्याच्या पाकिस्तानमध्ये. त्याचबरोबर काय होतं, तर यांची जे वस्तू आणि वास्तू ज्या सापडल्या आपल्याला उत्खननात, त्याच्यात बरेच साम्य होते. आणि त्या साम्य असल्यामुळेच आपल्याला काय झालं, तर हे स्थान देखील किंवा हे स्थळ देखील काय, तर ते सिंधू संस्कृतीतलेच आहे, हे याच्यावर आपला काय झाला, शिक्कामोर्तब झाला. त्याचबरोबर पुढचे पागे धोलविरा हे भारतातील ठिकाण आहेत. लोथल असेल, कालीबंगन, तर कालीबंगन हे राजस्थान मधलं आहे. लोथल गुजरात मधलं आहे. दयामाबाद हे मी मग सांगितलेलं, दयामाबाद आपल्या नगर जिल्ह्यामधलं महाराष्ट्रामधलं ठिकाण आहे. ते देखील काय, तर हडप्पाकालीनच शहर आहे, हडप्पा संस्कृतीमधलंच शहर आहे. आता या ठिकाणी पहा की या नकाशामध्ये दावलेलं आहे की कोणकोणती शहरं आहे. आता या ठिकाणी इतकी शहरं दावलेली आहेत, इतकी शहरं काय झालेली होती, तर त्यावेळेला हडप्पा संस्कृतीमध्ये होती. आणि याच्यात एक गोष्ट आहे की जवळपास 400 शहरं जी होती ना, ती हडप्पा संस्कृतीमध्ये सापडली होती. याच्यातील काही मोजकीच या ठिकाणी दिलेली. आता तुम्हाला या ठिकाणी एक सांगतो मी की उत्तरेला जर तुम्ही बघितलं तर मांडा हे शहर आहे बघा. उत्तरेला काय, तर मांडा. मांडा हे शहर काय, तर जम्मू काश्मीर मधील आहे. ते उत्तरेचं ठिकाण आहे, हे लक्षात ठेवा. दक्षिणेचं या संस्कृतीचं ठिकाण आहे दयामाबाद. दयामाबाद जे गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आहे, आणि ते कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. त्याचबरोबर पश्चिमेकडे जर तुम्ही पाहायला गेला तर सुत्का जंदोर हे शहर आहे, कुठे आहे, पश्चिमेकडे. आणि पूर्वेकडे आहे आलमगीरपूर. आता हे आलमगीरपूर उत्तर प्रदेशमध्ये. आता हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की हडप्पा संस्कृतीतील सर्वात उत्तरेकडील ठिकाण कोणतं, तर हे मांडा शहर. दक्षिणेकडील कोणतं, तर हे दयामाबाद शहर महाराष्ट्रातील. त्याचबरोबर पश्चिमेकडील सर्वात कोणते, तर ते सुक्ता-गेंदोर. आणि त्याचबरोबर पूर्वेकडील कोणतं, तर ते पूर्वेकडील आहे आलमगीरपूर. या ठिकाणी हे नावं खास करून लक्षात ठेवा, कारण काय आहे, तर ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वात उत्तरेकडे, सर्वात दक्षिणेकडे, सर्वात पश्चिमेकडे आणि सर्वात पूर्वेकडील, हे 4 जे स्थळ आहेत ते लक्षात ठेवा. त्याचबरोबर अजून एक स्थळ लक्षात ठेवा, राखीगढी. राखीगढी हे हरियाणामध्ये आहे. दिल्लीपासून एक जवळपास 150 किलोमीटरवर हे राखीगढी आहे. हिसार जिल्हा आहे हरियाणामधला. आणि त्या राखीगढीचं वैशिष्ट्य काय आहे, तर राखीगढी हे सर्वात मोठं ठिकाण आहे. या हडप्पा संस्कृतीमध्ये जेवढी शहरं गावली त्यात सर्वात मोठं शहर कोणतं होतं, तर ते होतं राखीगढी हे शहर, हे लक्षात ठेवा. याच्या आधी मोहिंजोदडो होतं, पण मोहिंजोदडो पेक्षा देखील राखीगढी हे मोठं काय म्हणतो आपण, शहर आढळून आलेलं आहे. त्यामुळे राखीगढी काय, तर याच्यातील सर्वात मोठे शहर आहे. आणि कालीबंगनमध्ये राजस्थानमध्ये, कालीबंगनमध्ये काय होतं, तर एक नांगराचा पुरावा गावलेला होता. आणि काली काली म्हणजे काय, काळ, आणि बंगन म्हणजे बांगडी, काळी बांगडी हे नाव आहे. मोहेंजोदडोचा अर्थ काय होतो, तर मृतांचं शहर असा आहे याचा अर्थ. ते देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढे पाहूया की एखाद्या ठिकाणी उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडले इत्यादी ठिकाणी, म्हणजे हे जे आपण वर बघितलं ना, हे 4-5 ठिकाणी, याच्यात काय देखील झालं, तर याच प्रकारचे वस्तू व वास्तू त्यांना सापडलेल्या आहेत. आता पुढे पाहूया, हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात.
म्हणजे जे काही वैशिष्ट्य आहेत हडप्पा संस्कृती ते काय तर सर्वसाधारण सर्वाकडे सारखीच आहे. त्याच्यात ज्यादा काय फरक नाही. थोडाफार फरक आहे. खूप जास्त फरक नाही. सर्व शहरं एकसारखीच आहेत. त्यामुळे त्या सर्व शहरांना आपण काय म्हटलं जातं तर हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती म्हटलं जातं. का? कारण त्यांची रचना, त्यांची वैशिष्ट्ये ही एकसारखी आहेत म्हणून ही हडप्पा संस्कृती आहे. आणि हडप्पा संस्कृतीच का? तर हडप्पा हे शहर सर्वात प्रथम आपल्याला सापडलेलं आहे त्यामुळे. त्याचबरोबर पुढे पाहिजे नगर रचना असेल, रस्ते असतील, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था देखील त्या ठिकाणी व्यवस्थित होती. हे लक्षात ठेवा की हडप्पा संस्कृतीमध्ये सांडपाण्याची देखील व्यवस्था होती. आज आपण जर पाहायला गेलं तर हडप्पाचा काळ हा इसवी सन पूर्व 1800 ते 2500 हा आहे. त्या इतक्या जुन्या काळात, प्राचीन काळात देखील तेथे सांडपाण्याची व्यवस्था होती. म्हणजे भरभराटीचा काळ आपण म्हणू शकतो की हडप्पाचा जो भरभराटीचा काळ होता ना, तो इसवी सन पूर्व 1800 ते 2500 म्हणजे 2500 असा 700 वर्षाचा जो काळ होता, तो खूप असा संपन्न असा हडप्पा संस्कृतीत होतो. त्याच्या आधी देखील हडप्पा संस्कृती होती. त्या त्या संस्कृतीला आपण काय म्हणतो तर पूर्व हडप्पाकालीन संस्कृत्या म्हणतो आणि 1800च्या नंतर ज्या काही काळ आहे तो काय आपण म्हणतो तर उत्तर हडप्पा काळ त्याला म्हटलं जातं. 2500च्या आधीचा पूर्व हडप्पा काळ आणि 1800च्या नंतरचा काय तर तो उत्तर हडप्पा काळ असं म्हटलं जातो किंवा उत्तर सिंधू संस्कृतीचा काळ. कारण ती नंतर 1800 नंतर त्याचा काय झालं तर थोडाफार ऱ्हास होत गेला. ही शहरं काय झाली तर ऱ्हास होत गेलेला. या शहरातून लोक कुणीकडे गेली, कशी गेली याचं कोणालाही अजून स्पष्ट असं माहिती नाही की काय त्यांच्यावर नक्की प्रॉब्लेम आला की ही शहरं उजाड झाली किंवा या शहरामध्ये लोक नाहीत किंवा ही कुठं गेली ही देखील आपल्याला अजूनपर्यंत तर स्पष्ट असं माहिती झाले. काही गोष्टी आहेत माहिती त्या कशा आहेत तर ते तर्कच आहेत आपले. त्याचबरोबर पुढे पाहूया की मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत त्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो. या सर्व गोष्टी काहीतरी एकसारख्याच होत्या. त्याचप्रमाणे आपण पुढे पाहिजे घरे व नगर रचना. आता हडप्पा संस्कृतीमधील घरे कशी होती तर हडप्पा संस्कृती लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती. हे लक्षात ठेवा. त्या ठिकाणी भाजक्या विटा होत्या. कच्च्या विटा पण होत्या थोड्याफार. पण जास्त करून भाजक्या विटा देखील त्या ठिकाणी होत्या. त्यांची घरं भाजक्या विटांची होती. काळ पहा आजपासून जवळपास 4000 वर्षाच्या पूर्वीचा तो काळ आहे. तरी देखील त्यांच्याकडे भाजक्या विटा होत्या. त्याचबरोबर काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही काय आहे तर बांधकामासाठी केला जाई. काही ठिकाणी कच्च्या विटा देखील सापडलेल्या पण काही ठिकाणी भाजक्या विटा सापडल्यात. हे महत्वाचं त्याचं काय वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या. आता आपल्या ठिकाणी देखील जर जुनी घरं पाहिली आपल्या भागामध्ये देखील किंवा आज रोजी सुद्धा एक 100 वर्षा पाठीमागं तर ह्या प्रकारची घरं होती की चौक असायचा मध्ये आणि साईडनं काय असायचं तर त्या खोल्या बांधलेल्या असायच्या. त्याला वाडा-विडा असं म्हणत होते. वाडा म्हणत होते त्या घरांना. ते तशाच प्रकारचे त्यांचं देखील रचना होती. त्याचबरोबर घराच्या आवारात विहीर, स्नानगृहे, शौचालये असत. म्हणजे पहा की किती म्हणजे किती असा त्यांनी विकास त्या ठिकाणी केला होता की त्यांनी शौचालये देखील बांधली होती. त्यांनी स्नानगृहे देखील बांधली होती. आता तुम्हाला मोहेंजोदडोचं एक वैशिष्ट्य सांगायचं. मोहेंजोदडोमध्ये एक स्विमिंग पूल, बाथ टब देखील सापडलेला आहे. स्विमिंग पूल सापडलेला आहे. त्या काळामध्ये आजपासून 4000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी स्विमिंग पूल होता आणि त्याचं पाणी बदलायचं देखील सुविधा त्या ठिकाणी त्यांनी करून ठेवली होती. म्हणजे पहा की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये किंवा इतक्या जास्त प्रमाणामध्ये त्या लोकांचा विकास झाला होता. इंजिनिअरिंगचं ज्ञान देखील त्यांना होतं. सिव्हिल इंजिनिअरिंग सुद्धा त्यांना माहिती होतं. याच्यातून हे स्पष्ट होतं. त्याचबरोबर पुढे बघा सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असते आहे का. हे तर महत्वाचंच आहे की सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था होती. गटाऱ्या त्या ठिकाणी त्यांनी बांधलेल्या होत्या आणि त्या गटाऱ्या ज्या होत्या त्यांच्या मातीच्या भाजक्या पन्हाळींचा उपयोग केला होता त्या गटारींसाठी त्या रस्त्यावर आणि रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली होती. ती झाकलेली देखील होती. आज रोजी देखील आपण जर आपल्या काही गावातनी पाहायला गेलो तर त्या ठिकाणी झाकलेली गटारं नसतात. उघडीच गटार असतात. पण त्या काळामध्ये त्या भागामध्ये त्या संस्कृतीमध्ये काय होतं ती गटारी झाकलेली होती विटांनी. बांधलेली होतीच होती. त्याचबरोबर ते झाकलेली देखील होती. यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते हे दिसते.
कारण ती जी हे होते की नाही हडप्पा संस्कृतीतील जी काही गावं किंवा स्थळं ती शहरी. आता हे लक्षात ठेवा कायम, की हडप्पा संस्कृती ही नागरी संस्कृती होती. ती खेडेगाव ग्रामीण नव्हती, ती नागरी संस्कृती होती. हे खूप महत्वाचं वाक्य आहे, की हडप्पा संस्कृती ही काय होती तर नागरी संस्कृती होती, ग्रामीण संस्कृती नव्हती. त्याचबरोबर पुढे पाहूया की रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले होते. काय होते तर रुंद होते. असं थोडे नव्हते की रुंद बरीच जागा त्या रस्त्याला होती आणि ते काटकोनात छेदत होते. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत काय केलं जात होतं तर ते घरे बांधले जातात. म्हणजे आज रोजी जर आपण पाहिलं की आपल्याला माहिती आहे चंदीगड हे शहर कसं आहे तर हे नियोजित शहर आहे. नियोजन करून चंदीगड हे शहर बांधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ही शहरं नियोजन करून बांधण्यात आली होती. ती रस्तं त्यांना सोडण्यात आलं होतं. प्रत्येक रस्ता काटकोनात छेदत होता. म्हणजे नियोजनबद्ध पद्धतीने ते शहरांची बांधणी त्यावेळेला त्यांनी हडप्पा संस्कृतीमध्ये केली होती. त्याचबरोबर नगरांचे 2 किंवा अधिक विभाग केलेले असतात. किती नगरांचे 2 किंवा अधिक. काही ठिकाणी 2 सापडलेले आहेत नगराचे विभाग, काही ठिकाणी 4 सापडलेले आहेत, काही ठिकाणी 3 विभाग देखील त्या नगराचे सापडले. वेगवेगळे विभाग होते नगराचे. ते कोणते विभाग होते ते देखील आपल्याला आता पाहायचं. तर आणि प्रत्येक विभागाला काय होतं स्वतंत्र तटबंदी केलेली असे. त्याचबरोबर पुढे पाहूया की त्यांच्या मुद्रा आणि भांडी कोणती होती तर हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने काय होत्या तर चौरस चौकोनी आकाराच्या होत्या आणि स्टिएटाईट काय तर या नावाच्या दगडापासून त्या काय होत्या तर बनलेल्या होत्या. मुद्रा देखील त्यांच्या होत्या हे लक्षात ठेवा. चौरस आकाराच्या होत्या. टिटाईट नावाच्या दगडापासून त्या बनलेल्या होत्या. त्याबरोबर मुद्रावर विविध प्राण्यांच्या आकृत्या देखील आहेत. आता विविध प्राणी देखील त्या ठिकाणी त्या मृदावर दाखवण्यात आलेला आहे. त्यामध्ये आता प्राणी लक्षात ठेवा. प्राणी खूप महत्वाचे आहेत, की त्या मृदावर कोणकोणते प्राणी होते तर बैल होता. लक्षात ठेवा. म्हैस होती, हत्ती होता, गेंडा होता आणि वाघ होता. हे प्राणी काय होते तर त्या मुद्रावर होते. परंतु एक लक्षात घ्या त्या मुद्रा ज्या होत्या त्याच्यावर घोडा हा प्राणी नव्हता. हे लक्षात घ्या, की घोडा हा प्राणी त्याच्यात नव्हता. हा फसवा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की घोडा होता का तर घोडा नव्हता. यांसारखे खरे खुरे प्राणी आणि आणि हे महत्वाचं आहे बघा एकशृंगी सारखे काल्पनिक प्राणी देखील पाहायला मिळाले. आता हे एकशृंगी सारखा एक प्राणी आहे. त्याला एकच शिंग आहे. असा हा प्राणी काय आहे तर त्या ठिकाणी होता. म्हणजे एकशृंगी होता प्राणी, पण तो काल्पनिक आहे. तो आजच्या जगात तर आपल्याला माहिती नाही. मग त्यावेळेला एखादा प्राणी असेल नसेल काय माहिती नाही, की त्यावेळेला एखादा असू शकतो एखादा त्या प्रकारचा प्राणी. म्हणजे डायनासोर कसे होते ते डायनासोर नंतर काय झाले तर खतम झाले. त्याचप्रमाणे एखादा प्राणी असू शकतो. पण आज जर आपण पाहायला गेलं तर तो एकशृंगीसारखा जो प्राणी आहे तो आपल्याला काल्पनिक वाटतो. कारण आज रोजी तसा कोणताही प्राणी अस्तित्वात नाही. त्याचबरोबर इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणे मनुष्य आकृती देखील काय होतात तर त्या ठिकाणी आढळतात. या मृदा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जातात. त्याचबरोबर पुढे पाहूया की हडप्पा संस्कृतीच्या स्थळाच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकारांची भांडी देखील मिळालेली आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी देखील काढण्यात आलेली आहे. काढलेली भांडी देखील काय तर त्या ठिकाणी आढळलेली आहेत. त्याचबरोबर नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळ पान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे. आता वर आपण पाहिलं मुद्रा. आता मुद्रा बघा हो का या ठिकाणी ह्या मुद्रा या प्रकारच्या होत्या. हे बघा एकशिंगी प्राणी आहे, काल्पनिक प्राणी आहे हा. हे देखील आपण बघितलं. त्याचबरोबर आपण पुढे पाहूया की हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवावर मातीची भांडी पुरत असत. आता हे एक लक्षात घ्या की हडप्पा संस्कृतीचे जे लोक होते ना ते धन देत नव्हते. म्हणजे काय म्हणतो आपण दफन करत होते. जमिनीमध्ये दफन करत होते. धन देत नव्हते. धन देत नव्हते म्हणजे काय म्हणतो आपण त्याला जाळत नव्हते ते. शेव जो असतो ना वारल्यानंतर माणूस तो शव काय करत होते धन देत नव्हते म्हणजे जाळत नव्हते. ते काय करत होते दफन करत होते. हे देखील लक्षात ठेवा. प्रत्येक ठिकाणी दफन केलेलं सापडलेलं आहे. याचबरोबर माशाचे खवले, पिंपळ पाणी हे देखील येऊ का या ठिकाणी ती नक्षी काढण्यात आलेली आहे. माशांच्या खवल्यासारखी किंवा पिंपळ पानासारख्या मातीचे भांडे आहेत. बघा किती व्यवस्थित किती चांगल्या पद्धतीची ती भांडी आहे. त्याचबरोबर पुढे पाहूया की महास्नानगृह. आता मी मगाशी सांगितले होते मोहेंजोदडोमध्ये काय सापडलेलं आहे तर स्विमिंग पूल सापडलेलं. त्यालाच काय म्हणलेलं आहे महास्नानगृह. मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडलेले आहे. आता हे बघा हे स्नानगृह आहे.
हे स्नानगृह काय तर मोहेंजोदाडो येथे सापडलेलं आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की महास्नानगृह कोठे सापडले आहेत, तर ते कोठे सापडलेलं आहे मोहेंजोदाडो, हे लक्षात ठेवा. म्हणजे शहराचं नाव त्या ठिकाणी सापडलं. याला पाणी बदलण्याची देखील काय होती, सोय होती. तर हे कुठे सापडलेलं आहे, तर मोहेंजोदाडो येथे सापडलेलं आहे. स्नानगृहातील स्नानकुंड जवळ आता हे लक्षात 2.5 मीटर खोल होते, हे लक्षात ठेवा. त्यावर लांबी 12 मीटर आणि रुंदी 7 मीटर होती. याचं डायमेन्शन्स लक्षात ठेवा. खोली होती 2.5 मीटर, लांबी होती 12 मीटर आणि रुंदी होती 7 मीटर. आता ही खोली आहे, ही किती होती, 2.5 मीटर. ही रुंदी आहे, ही रुंदी किती होती, 7 मीटर. आणि ही लांबी जी आहे, ही लांबी किती होती, तर 12 मीटर होती, हे लक्षात ठेवा. आणि ते काय तर पाणी जिरपून, आता जिरपणार पाणी, जर पाणी आपण त्याच्यामध्ये भरलं तर ते जिरपू नये यासाठी देखील त्यांनी आपली शक्कल लढवलेली होती, डोकं चालवलेलं होतं. काय केलं होतं त्यांनी, आतून पक्क्या विटांनी ते काय होतं तर बांधलेलं होतं. इतक्या पक्क्या होत्या की आज सुद्धा त्या विटा त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या आहेत, व्यवस्थित भाजलेल्या होत्या. त्या खूप चांगल्या पद्धतीनं त्या विटा तयार केलेल्या होत्या. ज्या वेळेला लाहोर ते मुलतान या ठिकाणी काय झालं होतं, तर रेल्वे बांधण्याचं काम चालू होतं. म्हणजे रेल्वेची रूळ बांधण्याचं काम चालू होतं. लाहोर ते मुलतान या 2 शहरामध्ये, दोन्ही शहर आज काय तर पाकिस्तानमध्ये आहेत. आणि त्यावेळेला तेथील जे कर्मचारी होते काय करत होते, त्या इटा घेऊन येत होते या हडप्पामधून. हडप्पाचा जे भाग होता ना तेथून ते विटा घ्यायचे आणि त्या रेल्वे लाईनवर त्या वापरत होते. त्यावेळेला तो जो त्यांचा प्रमुख होता त्याला समजलं, त्याच्या जेव्हा लक्षात आलं की अरे ह्या विटा तर खूप अशा चांगल्या पद्धतीच्या आहेत, ह्या विटा नक्की कुठून आणल्या जातात. त्यावेळेला मग त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना विचारलं की ह्या विटा आणताय कुठून, इतक्या चांगल्या पद्धतीच्या किंवा इतक्या भाजलेल्या. तर त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी एक विटा निघत आहेत, थोडं माती उकरलं की तिथून विटा निघत आहेत. त्याच्यानंतर मग त्या अधिकाऱ्यानं काय केलं, तर तिथं जाऊन पाहणी केली आणि त्याच्यानंतर मग हडप्पाचा खऱ्या अर्थानं शोध जो आहे तो लागला होता. 1920-21च्या काळामध्ये तो रेल्वे मार्ग चालू होता. त्याचबरोबर पुढे पाहूया की पक्क्या विटांनी बांधलेले होते, त्यात उतरण्यासाठी व्यवस्था देखील होती. हे पहा, हे इथं पायऱ्या देखील आहेत या ठिकाणी, काय तर उतरण्याची व्यवस्था. त्याचवेळी पाणी वेळोवेळी बदलण्याची देखील सोय होती. हे मी सांगितलेलं, पाणी बदललं जात होतं तिथून. त्याचबरोबर लोकजीवन कसं होतं ते आपण पाहणार आहोत हडप्पाचं. त्याचबरोबर हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते, हे मुख्य आहे, हे खूप महत्वाचं आहे की हडप्पा संस्कृतीतील लोकांचा व्यवसाय कोणता होता, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यांचा व्यवसाय होता शेती करत होते. त्याचबरोबर कालीबंगन म्हणजे काय, काळी बांगडी. येथे काय झालेलं आहे, तर नांगरलेला, मी वर सांगितलं आहे की नांगरलेल्या शेतीचा पुरावा काय आहे, तर ह्या कालीबंगन या ठिकाणी मिळालेला आहे. दोन्ही लक्षात ठेवा की हडप्पा संस्कृतीचा व्यवसाय कोणता होता, तर शेती. आणि नांगरलेल्या शेतीचा पुरावा कुठे सापडलेला आहे, तो कालीबंगन या ठिकाणी सापडलेला. कालीबंगन कुठे आहे, राजस्थानमध्ये. त्याचबरोबर तेथील लोक विविध पिके देखील घेत होते, म्हणजे शेतकरी होते, हे तर आपल्याला माहितच झाले. त्यामध्ये कोणकोणती पिके घेत होते, तर गहू आणि सातू. या सातूलाच आपण काय बार्ली असं म्हणतो. हे 2 पिके काय होते, तर मुख्य पिके होते त्या ठिकाणी. राजस्थानमध्ये सातूचे पीक जास्त, तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. आता या राज्यांचा विषय आला तर पहा की राजस्थानमध्ये सातू, बार्ली, आणि गुजरातचा जर विचार केला तर तुम्ही गहू, नाचणीचं पीक काय होतं, तर मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जात होतं. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके देखील काढली जात होती. आता काय वाटाणा, तीळ, मसूर आणि याचबरोबर काय तर संस्कृतीला कापूस देखील माहिती होता. या वेळेला कापूस जो आहे या हडप्पा संस्कृतीत, तो कपडे किंवा कापूस हा देखील काय होतो परदेशात एक्सपोर्ट होत होता त्यावेळेला. उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रावरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यावरून हे कापड विणत असावेत. म्हणजे काय तर कापड विणत, कारण कापूस होता त्यामुळे कापड विणत होते. आणि स्त्री पुरुषांच्या पोशाखात, हे लक्षात ठेवा, स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. आता वस्त्र कोणते होते हे लक्षात ठेवा, तर ते वस्त्र होतं गुडघ्यापर्यंतचे वस्त्र होते, म्हणजे गुडघ्यापर्यंत वस्त्र ते पुरुष वापरत होते. त्याचबरोबर उपरणे देखील वापरत होते. आता तुम्ही शेतीचा जर विषय केला तर ऊसाचा जो पुरावा आहे, ऊस हा हडप्पा संस्कृतीला माहिती नव्हता. म्हणजे काय अपवाद आहेत, घोडा जसा प्राणी माहिती नव्हता, त्याचप्रमाणे ऊसाचा देखील पुरावा या ठिकाणी सापडलेला नाहीये, हे देखील लक्षात ठेवा.
त्याचबरोबर विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. आता दागिने बघा, ते दागिने सोने, तांबे आणि रत्ने तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचे होते. हे लक्षात ठेवा. सोने देखील त्या काळामध्ये होते. त्याचबरोबर अनेक पदरी माळा होत्या. आता या ठिकाणी आहे बघा, हे पदरी माळा. किती पदरी आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 पदरी माळा होत्या किंवा कमी जास्त देखील असतील. त्याचबरोबर अंगठ्या होत्या. या अंगठ्या आहेत बघा. त्याचबरोबर बाजूबंद, कमरपट्टा हे देखील काय होतं त्यावेळेला स्त्री-पुरुष वापरत होते. स्त्रियांचं काय तर दंडापर्यंत बांगड्या त्या घालत होते. हे लक्षात ठेवा. हडाप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेले एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा. आता हे वैशिष्ट्यपूर्ण पुतळा कुठला आहे तर हा पुतळा आहे बघा. हा पुतळा हडाप्पाकालीन कलेचा काय तर उत्तम नमुना आहे. हा पुतळा त्या ठिकाणी सापडलेला. आता या पुतळा कोणाचा आहे हे अजून नक्की नाही, पण काही लोकांच्या मते हा काय असेल तिथला प्रमुख पुढारी त्या गावचा काय असेल प्रमुख असेल, पुढारी असेल किंवा तो पुजारी देखील असेल असं काही लोकांचं म्हणणं आहे. आता हे बघा याची दाढी देखील बघा कशा प्रकारे ती कोरलेली दाढी त्या ठिकाणी लावलेली. त्याचपर्यंत बरोबर हे बघा हे असं आपण शाल टाईप काय तर त्याने ते घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या शालीवर देखील नक्षी 3 पानी नक्षी काढण्यात आलेली आहे. हे देखील लक्षात ठेवा. या प्रकारे ती जी नमुना आहे ती खूप महत्त्वाचा असा तो नमुना मोहेंजोदडोमध्ये ही जी प्रतिमा ही मोहेंजोदडोमध्ये प्रतिमा सापडलेली आहे. हडप्पा संस्कृतीमधील. त्यामुळे ही खूप असा महत्त्वाचा कलेचा नमुना किती बारीक कलाकुसरी याच्यावर केलेली आहे हे तुम्हाला दिसेल. कारण ती दाढी बघा कशी कोरलेली आहे किंवा इथं 3 पाण्याची पानाची काही तर फुलं काढले आलेले आहेत. तर व्यापार पाहूया. हे महत्त्वाचं व्यापार. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी देखील व्यापार करत असत. म्हणजे ते एक्सपोर्ट करत होते, निर्यात करत होते. कोणाशी तर सर्वात जास्त निर्यात त्यांची मेसोपोटेमिया म्हणजे आज मेसोपोटेमिया जो आहे. आता त्या काळामध्ये एक लक्षात घ्या, अजून एक माहिती सांगतो, की त्या काळामध्ये फक्त सिंधू संस्कृती नव्हती. त्याप्रमाणे अजून 3 संस्कृती देखील त्यावेळेला सापडलेल्या आहेत त्या काळामध्ये. त्याच प्रकारे एक होती आपली ही सिंधू संस्कृती लक्षात ठेवा, हडप्पा संस्कृती. 2 होती मेसोपोटेमियाची संस्कृती. टायग्रीस आणि तेथीस या 2 नद्यांच्या मध्ये ती वाढलेली होती. त्याचबरोबर इजिप्त नदीच्या आसपास होती ती होती तर इजिप्त संस्कृती आणि होयंग हो जी नदी होती त्याच्या खोऱ्यामध्ये जी वाढलेली संस्कृती होती ती चिनी संस्कृती म्हणजे मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि सिंधू संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती या 4 संस्कृती त्यावेळेला काय होत्या तर सापडलेल्या समकालीन. आणि भारताचा व्यापार या संस्कृतीशी चालत असे. मेसोपोटेमियाशी भारताचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला व्यापार चालत असेल. तर सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो कापूस काय केला जात होता? पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्तमध्ये देखील या प्रदेशांना काय केलं जात असे तर निर्यात होत असे, एक्सपोर्ट होत असेल. मी सांगितलं होतं की कापूस त्यावेळेला काय होता निर्यात होत होता. त्याचबरोबर सुती कापड देखील निर्यात होत असे. कापड देखील आणि कापूस देखील दोन्ही देखील निर्यात होत असे. त्याचबरोबर तांब आणि टीन याच्यातून जे काय म्हणतो आपण म्हणजे हत्यार जे तयार केले जात होते तांब आणि टीन वापरून त्याच्या ब्रॉन्झच्या मदतीने जे हत्यारे केले जात होते ते हत्यारे देखील निर्यात या ठिकाणी केली जात होती त्या काळामध्ये. त्याचबरोबर इजिप्तमध्ये मलमलचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असेल. मलमलचे कापड कुठे? इजिप्तमध्ये. इजिप्तच्या संस्कृतीला देखील ते पुरवण्याचं काम ते करत होते. त्याचबरोबर काश्मीर, दक्षिण भारत, इराण, दक्षिण भारतात देखील बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे हे लक्षात ठेवा. माणिके, देवदार, लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. म्हणजे हे काय करत होते तर आयात करत होते. कर्नाटकमधून चांदी देखील आयात केली जात होती. त्याचबरोबर परदेशांशी चालणारा व्यापार खुष्कीच्या म्हणजे काय तर रस्तेमार्गे आणि सागरी अशा दोन्ही मार्गाने काय होत होता होत असे. त्या वेळेला ती जी हडप्पा संस्कृती खरं जर वैशिष्ट्य काय असेल तर त्यांचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो चालत होता. त्याचबरोबर हे लोथल या ठिकाणी लक्षात ठेवा की लोथल येथे काय तर प्रचंड आकाराची गोदी सापडलेली आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे कारण ते अरबी समुद्राला लागूनच होतं त्यामुळे. आणि लोथल कुठे आहे? गुजरातमध्ये आहे आणि त्या ठिकाणी काय मोठी गोदी सापडलेली आहे. लोथल हो का ही गोदी पहा. लोथल हे जे शहर आहे ना सापडलेले हे काय होतं तर बंदर होतं खूप मोठ्या प्रमाणात आणि महत्वाचं त्या काळाचं काय होतं तर बंदर होतं. आता हे पहा येथून ही नदी गेल्यागत दिसते आणि येथून आत पाणी आणण्यात आलेलं होतं पहा.
इथपर्यंत काय होत होतं, ते जहाजं आली पाहिजेत त्यासाठी ते वापरलं जात होतं. म्हणजे इथून नदीला ते पाणी आत आणलं जात होतं. म्हणजे या पाण्यातून इथून जहाज आणणार इथं ते लावण्यासाठी, जहाज लावण्यासाठी देखील ते बांधण्यासाठी देखील ते खाली जहाजाला बांधलं जातं ते देखील तिथं होतं. ते बांधलं जातं आणि त्याच्यातून नंतर परत सामान काढून या गोदीमध्ये जवळपास 64 विभाग याच्या ठिकाणी होते. या ठिकाणी ते साठवलं जात होतं. पण याच्यात तुम्हाला या चित्रामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे इंजिनिअरिंग काय असते ते इथं कळेल, की या ठिकाणी हे पहा, की या ठिकाणी पाणी जर जास्त झालं तर एक वॉल्व होता. पाणी जास्त झाल्यानंतर हे इथून जास्त पाणी काय होत होतं, पुन्हा त्या नदीमध्ये सोडलं जात होतं. त्या काळामध्ये समुद्रापासून 3 ते 4 सॉरी नदीपासून त्या 3 ते 4 किलोमीटर काहीतरी अंतरावर होता. आज थोडं जास्त आहे त्या. पण महत्त्वाचा मुद्दा काय आहे या ठिकाणी, की या ठिकाणी ही जहाजं आत आणण्यासाठी पाणी आत आणलं जात होतं आणि जास्त झालेलं पाणी या मार्गे काय बाहेर परत आणि त्या नदीत सोडलं जात होतं. हे खूप मोठं इंजिनिअरिंग त्या काळामध्ये होतं. त्याचबरोबर ऱ्हासाची कारणे. आता हे महत्त्वाचं आहे, की ऱ्हास का झाला या संस्कृतीचा? हे कारणे फक्त दिलेले आहेत. अजूनही खूप स्पष्ट असं काही शास्त्रज्ञांना सापडलं आहे, की हां, की ह्याच घटनेमुळे किंवा ह्याच गोष्टीमुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाला. आता ही जी संस्कृती हडप्पा संस्कृती वैदिक संस्कृतीच्या आधीची संस्कृती आपण मानतो त्याप्रमाणे. आता हडप्पा संस्कृतीचा मी काळ सांगितला इसवी सन पूर्व 1800 ते 2500. त्याचबरोबर वैदिक कालखंड हा इसवी सन पूर्व 1000 ते 1500 च्या आसपासचा आहे किंवा इसवी सन पूर्व 800 ते 1500 च्या आसपासचा हा वैदिक कालखंड आहे. म्हणजे याच्या आधी हडप्पा संस्कृती झालेली आहे. पण हडप्पा संस्कृतीचं जर आधी सुरुवात बघायला गेली तर इसवी सन पूर्व 3000 ते 3500 च्या आसपास देखील त्याचा पुरावा सापडेल. पण चरणसीमा जे आपण म्हणतो चरमसीमा म्हणजे काय म्हणते भरभराटी भरभराटी जी आहे ती भरभराटी हडप्पाची कधी होती याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ती होती इसवी सन पूर्व 1800 ते सॉरी इसवी सन पूर्व 1800 ते इसवी सन पूर्व 2500 हा कालखंड लक्षातच ठेवा. तो हडप्पा संस्कृतीचा कालखंड म्हणून आपण ओळखतो. आता या ठिकाणी मी सांगितलं की इथं वॉल देखील होता ते लोथलचा आहे. त्याचबरोबर ऱ्हासाची कारणे काय तर पुन्हा पुन्हा येणारे महापूर येत होते. बाहेरून आलेल्या टोळ्यांचे आक्रमण. आता हे टोळ्या म्हणजे कोण तर आर्य असं समजलं जात होतं इतके दिवस. पण याच्यावर थोडं आणि संशोधन झाल्यानंतर हा मुद्दा थोडा मागं पडलेला आहे, की टोळ्यांमुळे किंवा आर्यांमुळे याचं काय झालं तर ऱ्हास झाला. हे नाही थोडं काय म्हणतो आपण हा विचार थोडा मागे पडलेला आहे. आता काय विचार पुढे आलेला आहे, तर हे हवामान बदलामुळे झालेला असा. त्याचबरोबर व्यापारातील घट यांसारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या. आता हडप्पा म्हणजे एक व्यापारातील घट हे लिहिलेलं आहे. व्यापारातील घट आणि हडप्पा संस्कृतीची जी काय म्हणतो भरभराटी झाली ती व्यापाराच्या जीवावर झाली होती. ते मेसोपोटेमियामध्ये जास्त प्रमाणे व्यापार करत होते. परंतु मेसोपोटेमियामध्ये काय झालं, की मेसोपोटेमियामध्ये जी जमीन होती, त्यांची जी शेती होती थोडीफार शारपड होत गेली आणि शारपड होत गेली म्हणजे मुळे काय झालं, तर त्यांची शेतीचं उत्पादन घटत गेलं आणि त्यांची शेती कमी झाली याचा अर्थ काय झाला, तर त्यांनी आयात किंवा त्यांची भरभराटी कमी झाली. त्यामुळे मेसोपोटेमियाचे लोक आयात ज्या वस्तू करत होते हडप्पा संस्कृतीकडून त्याच्यामध्ये घट झाली आणि ती घट झाल्यामुळे काय झालं तर त्यांनी व्यापार कमी केला आणि त्याच्यामुळे ही शहरं उजाड झाली. कारण तिथं हा मेसोपोटेमियामध्ये माल जायना त्यामुळे यांना आर्थिक भरभराटी कमी झाली. त्यामुळे काय झालं तर यांचा ऱ्हास झाला. मेसोपोटेमियाचा ऱ्हास झाल्यामुळे यांचा ऱ्हास झाला. कारण त्यांचा व्यापार एकमेकावर अवलंबून होता. असं देखील म्हटलं जातं. हे व्यापारातील घट हे एक कारण झालं. आता आपण कारणं पाहिली बघा. महापूर पाहिला, बाहेरून टोळ्याचे आक्रमण म्हणजे आर्य असतील यांचे युद्ध झाले. असं म्हटलं जातं की आर्य बाहेरून आले आणि त्यांनी हडप्पा संस्कृतीवर आक्रमण केलं आणि हडप्पा संस्कृतीच्या लोकांना मारून टाकलं किंवा काही लोक असं म्हणतात की हडप्पा संस्कृतीतील जे लोक आहेत त्यांना दक्षिणेकडे त्यांनी पिटाळलं आपण म्हणू शकतो किंवा हाकलून लावलं असं झालं आणि दक्षिणेकडचे लोक हे आर्य आहेत. आणि काही लोक असं देखील म्हटलं जातं की जे काय म्हणतो आपण दलित जे बांधव आहेत ते म्हणजेच त्या काळाचे हडप्पावासी नाहीत असे देखील ते एक असं म्हटलं जातं. त्याचबरोबर वेगवेगळे असे ऱ्हासाची कारणं आहेत. परंतु नक्की कोणतं ऱ्हासाचं कारण हे अजून समजलेलं नाही. तर आपण 2-3 बघितले व्यापारातील घट. तर त्याचबरोबर पुढे बघा की त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे म्हणजे पाऊसच कमी पडला. पाऊस कमी पडल्यामुळे काय माहिती आहे आपल्याला दुष्काळ पडतो आणि त्यामुळे काय होतं तर स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये होतात. त्याचबरोबर नद्यांची पात्र कोरडी पडणे, नद्या काय झाल्या आटल्या. आता कशामुळे आटल्या तर त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की भूकंप खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि घग्गर नदीच्या
घग्गर नदीच्या खोऱ्यामध्ये जी काही स्थळे होती त्यामुळे काय झालं की खूप मोठ्या प्रमाणात भूकंप झाल्यामुळे जी घग्गरच्या 2 उपनद्या होत्या त्यांचं पात्र बदललं. म्हणजे सुरुवातीला असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे की भूकंपामुळे वगैरे नद्यांची पात्र बदललेली आहेत आणि त्या 2 नद्या ज्या घग्गरच्या उपनद्या होत्या त्यांची पात्र बदलली आणि त्या नद्या सिंधूच्या उपनद्या झाल्या. आणि सिंधूच्या उपनद्या झाल्यामुळं काय झालं तर घग्गर नदीला पाणी कमी झालं आणि घग्गर नदी अक्षरशः आटली, कोरडी पडली आणि त्यामुळं काय झालं तर तेथील जे घग्गरच्या खोऱ्यातील जे लोकं होते, काठावरचे जे शहरं होती ती काय झाली तर स्थलांतरित झाली, असं देखील म्हणलं जातं. त्याचबरोबर समुद्र पातळीतील बदल यांसारख्या कारणामुळे काही स्थळे काय झाली तर उजाड झाली. अशा कारणामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीतील शहरांचा काय झाला ऱ्हास झाला. हे मात्र नक्की आहे की हडप्पा संस्कृतीची जी शहरं होती त्यांचा ऱ्हास झाला म्हणजे काहीतरी कारण झालं त्यामुळे त्या लोकांनी स्थलांतर केलं हे मात्र नक्की आहे. हे मात्र काय म्हणतो आपण सत्य आहे की त्या हडप्पा संस्कृतीतील लोकांनी स्थलांतर केलं. कारण जर आता एखादी जुनी शहरं घेतली इसवी सन पूर्व देखील काही शहरं आहेत, जे पाटलीपुत्र असेल किंवा काय असेल त्या शहरामध्ये काय झालं तर त्या शहरामध्ये काळानुरूप त्या शहराचं काय म्हणतो आपण रुपडं बदलत गेलं. आता पहिली जर समजा झोपड्या असतील तर मातीची झाली. मातीच्या घरानंतर पुन्हा बिल्डिंगा, बंगलं असं तयार होत गेलं. पण हडप्पा संस्कृतीचा काळ ज्यावेळेला उत्खनन केलं त्यावेळेला तो काळ 2500 वर्षापूर्वी तिथंच थांबला होता. म्हणजे यातील लोक कशा तर प्रमाणामध्ये नष्ट झाले किंवा बाहेर स्थलांतर केले हे मात्र निश्चित आहे. एवढं लक्षात ठेवा की हडप्पा संस्कृती काय आहे तर हे स्थलांतरित किंवा त्यांचा ऱ्हास झालेला आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट की हडप्पा संस्कृती ही नागरी संस्कृती होती. म्हणजे पहा की अडीच ही 2000 आणि ती 2000 4000 वर्षापूर्वी इसवी सन पूर्व 2000 आहे. त्यामुळे 4000 वर्षापूर्वी देखील भारतामध्ये काय होती तर नागरी संस्कृती होती. शहरं होती भारतामध्ये, डबल मंजिल होत्या. इतका काय म्हणतो विकास या बाकीच्या जगापेक्षा आपण काय केलेला होता जास्त केलेला होता. त्याचबरोबर पुढे पाहिजे हडप्पा संस्कृती भरभराटीला आलेली संपन्न अशी नागरी संस्कृती होती. तिने काय केलं तर भारतीय संस्कृतीचा पाया गाठला असं म्हटलं जातं. कारण ही वैदिक संस्कृतीच्या देखील आधीची संस्कृती आपण मानली जातो. काळ लक्षात ठेवा की हडप्पा संस्कृतीचा काळ किती आहे, वैदिक काळ किती आहे, नंतर मग महाजनपदाचा काळ, जनपदाचा काळ, नंतर महाजनपदाचा काळ, नंतर मग महाराष्ट्रामध्ये जे काही सातवहन राज्य आले हे लक्षात ठेवा. आणि प्राचीन भारतावर प्रश्न विचारण्याची संख्या जी आहे ती वाढलेली आहे. TCS असेल किंवा IBPS असेल या एक्झाममध्ये प्राचीन भारतावर जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्या मानाने हडप्पा संस्कृतीचं जे आपण आज पाहिले इतकं जरी केलं तर महत्त्वाचं आहे, सफिशियंट आहे की हडप्पा संस्कृतीवर जर प्रश्न विचारले तर तो बेसिक लेव्हलमध्ये विचारले जातील. याच्यातून तुम्हाला नक्कीच येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होईल असे आशा करतो. आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल जे आहे ते आपलं सबस्क्राईब करा. धन्यवाद.